हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड पाहिले होतं की ज्या सॉलिड्समध्ये दोन क्लास त्याचे केलेले आहेत. एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जी अरेंजमेंट केली जाते ती अरेंजमेंट एक डेफिनेट रिपीटिंग पॅटर्नमध्ये अरेंज केली जाणार आहे. एक विशिष्ट अशी अरेंजमेंट असणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला रॅन्डमनेस पाहायला मिळत नाही, म्हणजे विस्कळीतपणा पाहायला मिळत नाही. पण अमॉर्फस सॉलिडमध्ये आपल्याला रॅन्डमनेस पाहायला मिळतो, म्हणजे विस्कळीतपणा पाहायला मिळतो. यामध्ये एक परफेक्टली ऑर्डर मध्ये पार्टिकल्स अरेंज केले जात नाही. यामध्ये आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्या क्रिस्टलाइन सॉलिड्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण काही अरेंजमेंट आपल्याला पाहायचे किंवा त्याचे जे स्ट्रक्चर्स असतात हे स्ट्रक्चर पाहायचं आहे. तर बघा, यामध्ये आपण पॉइंट एक मेन पॉइंट आहे युनिट सेल अँड क्रिस्टल लॅटाइस एक पॉइंट टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे स्पेस लॅटाइस. स्पेस लॅटाइस आपण म्हणतो. सॉलिड जो आहे तो सॉलिड कशापासून तयार झालेला असतो? तो सॉलिड हा कन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून तयार झालेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतात? कण असतात, कन्स्टिट्युएंट पार्टिकल. मग कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते असणार आहे? ते एक तर असतील की ऍटम असेल, आयन असतील किंवा मॉलिक्यूल असतील. म्हणजे त्या ठिकाणी पार्टिकल जे आहेत क्रिस्टलमध्ये जे प्रेझेंट असणारे पार्टिकल, हे पार्टिकल एकतर ते ऍटम असेल, आयन असेल किंवा मॉलिक्यूल असेल, आणि यांच्यापासून ते काय केले जातात? तयार केले जातात किंवा त्यांच्यापासून ते तयार होतात. यामध्ये बघूया आपण स्पेस लॅटाइस. बघा, तर स्पेस लॅटाइस का आहे? तर एखादा सबस्टन्स आहे की या सबस्टन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज करायचं आहे. कन्स्टिट्युएंट पार्टिकल आपल्याला अरेंज करायचं आहे. मग ती जी अरेंजमेंट असणार आहे त्या अरेंजमेंटला, कन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार? स्पेस लॅटाइस असं म्हणणार. मग ती अरेंजमेंट आपण वन डायमेन्शन करू शकतो. म्हणजे याचा कन्स्टिट्युएंट पार्टिकल आपण अशा पद्धतीने अरेंज केले, वन बाय वन अरेंज केले, हे वन डायमेन्शन मध्ये आपण अरेंज केले, किंवा आपण टू डायमेन्शन मध्ये आपण याला अरेंज केले. टू डायमेन्शन. नेक्स्ट आपण थर्ड डायमेन्शन मध्ये पण अरेंज करू शकतो. ओके, हे फर्स्ट डायमेन्शन, सेकंड डायमेन्शन, आता थर्ड डायमेन्शन. हा पार्टिकल इथं अरेंज केला समोरच्या. तर आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे तीन डायमेन्शन मध्ये अरेंज करू शकतो. वन डायमेन्शन, टू डायमेन्शन अँड थ्री डायमेन्शन. ठीक आहे. म्हणजे जी अरेंजमेंट आपण करणार आहोत कन्स्टिट्युएंट पार्टिकलची, म्हणजेच ऍटम, आयन और मॉलिक्यूलची, या अरेंजमेंटला आपण नाव दिलं स्पेस लॅटाइस असं नाव दिलं. सेकंड आहे याच्यामध्ये लॅटाइस पॉइंट. आता लॅटाइस पॉइंट काय असतो? लॅटाइस पॉइंट, द पॉइंट विच रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. हा इथे एक पॉइंट आहे. हा पॉइंट काय रिप्रेझेंट करणार आहे, काय दर्शवणार आहे? की या प्लेसला की पोझिशन, प्लेस या ठिकाणी पोझिशन इंडिकेट करणार आहे. कोणाची पोझिशन इंडिकेट करणार आहे? त्या ठिकाणी यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकलची पोझिशन इंडिकेट करेल. म्हणजे हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला आपण काय करू शकतो? या पॉइंटला आपण, सपोज हा एक ऍटम आहे, हा ऍटम काय करू शकतो? प्लेस करू शकतो. म्हणजे हा जो पॉइंट आहे, पॉइंट काय करतो? पोझिशन इंडिकेट करतो. कोणाची? या ऍटमची पोझिशन इंडिकेट करतो. म्हणजे एक ऍटम आपण या पोझिशनला प्लेस केला आणि दुसरा हा दुसऱ्या प्लेसला आपण अरेंज केला. ठीक आहे. व ही जी पोझिशन आहे, ही पोझिशन जो इंडिकेट करतो त्याला आपण लॅटाइस पॉइंट असं म्हणतो. स्पेस लॅटाइस कोणाला म्हणलं? या ठिकाणी जी कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट केली जाते त्या अरेंजमेंटला आपण स्पेस लॅटाइस असं म्हणतो. मग अरेंजमेंट ही वन डायमेन्शन, टू डायमेन्शन, थ्री डायमेन्शन मध्ये करू शकतो. नेक्स्ट लॅटाइस पॉइंट कोणाला म्हणलं? असा पॉइंट, ओके, दोज पॉइंट विच रिप्रेझेंट द पोझिशन ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजे ऍटम, आयन और मॉलिक्यूल यांची एक पोझिशन इंडिकेट करणारा पॉइंट, म्हणजे तिथं लॅटाइस पॉइंट आपण म्हणणार याला. नेक्स्ट इथे क्रिस्टल लॅटाइस. आता क्रिस्टल लॅटाइस कोणाला म्हणायचं आहे? क्रिस्टल द ऑर्डर्ड सेट ऑफ. इथं काय केलंय? आपण ऑर्डर मध्ये काय केलेलं आहे? या ठिकाणी ऑर्डर मध्ये आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज केली.
आणि या ऑर्डर मध्ये म्हणजे 3 डायमेन्शन मध्ये क्रिस्टल जे आहे ते क्रिस्टल काय करतो, अरेंज करतो. आणि या 3 डायमेन्शन अरेंजमेंटला किंवा या ऑर्डर्ड सेट ऑफ अरेंजमेंटला आपण नाव देणार आहे क्रिस्टल लॅटाईस. म्हणजे जर आपण या ठिकाणी हे पॉइंट जर जोडले तर या पॉइंट पासून आपल्याला काय मिळणार आहे, या पॉइंटला आपण जर सपोज आपण जर जोडला तर जोडल्यानंतर आपल्याला काय मिळतो, क्रिस्टल्स मिळतो. ओके, याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, क्रिस्टल मिळणार आहे. म्हणजे बघा आपण अशा पद्धतीनं काय करू शकतो, हे पॉइंट जोडू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण काय केले हे या ठिकाणी आपल्याला जोडता येईल. हे काय होतात, क्रिस्टल्स आपल्याला मिळतात. म्हणजे ही जी ऑर्डर्ड अरेंजमेंट आहे, एक ऑर्डर्ड अरेंजमेंट, या ऑर्डर्ड अरेंजमेंट मध्ये एक जो ऑर्डर्ड सेट ऑफ पॉइंट आहे, म्हणजे या ठिकाणी एक सेट, एक गठ्ठा म्हणतो आपण पॉइंटचा, यालाच आपण काय म्हणणार, क्रिस्टल लॅटाईस असं म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा स्पेस लॅटाईस कुणाला म्हणलं, स्पेस लॅटाईस ऍटम, आयन और मॉलिक्यूल आपण एका विशिष्ट अशा अरेंजमेंट आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. आणि या विशिष्ट अरेंजमेंटला, एक स्पेसिफिक अरेंजमेंटला आपण काय नाव दिलं, स्पेस लॅटाईस असं नाव दिलं. आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपल्याला अरेंज करता येईल, म्हणजे 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 3 डायमेन्शन. लॅटाईस पॉइंट कोणाला म्हणलं, असा एक पॉइंट की जो काय रिप्रेझेंट करतो, पोझिशन ऑफ ऍटम, आयन और मॉलिक्यूल यांची पोझिशन इंडिकेट करतो, त्याला आपण काय म्हणलं, लॅटाईस पॉइंट म्हणलं. क्रिस्टल लॅटाईस कोणाला म्हणलं, क्रिस्टल लॅटाईस एक ऑर्डर्ड सेट ऑफ पार्टिकल और लॅटाईस पॉइंट, या लॅटाईस पॉइंटची एक ऑर्डर्ड सेट. म्हणजे आपण यामध्ये 8 पॉइंट घेतले किंवा 10 पॉइंट घेतले, 14 पॉइंट घेतले, असे पॉइंट आपण घेणार आहोत. आणि यांचा जो एक सेट आहे त्या सेटला काय म्हणतं, क्रिस्टल लॅटाईस असं म्हणलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आता ज्याच्यापासून हा जो तयार झालेला क्रिस्टल आहे, सपोज हा क्रिस्टल आहे आणि हा मोठा क्रिस्टल तयार झालाय. या मोठ्या क्रिस्टल मध्ये हा जो एक स्मॉलेस्ट स्ट्रक्चर आहे की जो रिपीट होतो बघा, अशाच पद्धतीचा स्ट्रक्चर काय झालं, रिपीट झालं. हे स्ट्रक्चर जे आहे हे फर्स्ट स्ट्रक्चर आहे, हे सेकंड स्ट्रक्चर आहे, हे थर्ड स्ट्रक्चर आहे. हे काय होत जातं, रिपीट होत जातं. या रिपीट होणाऱ्या स्ट्रक्चरला आपल्याला काय म्हणायचं आहे, युनिट सेल असं म्हणायचं आहे. युनिट सेल म्हणतो आपण. म्हणजे हा जो क्रिस्टल तयार झालेला आहे, या क्रिस्टल मध्ये हा फर्स्ट, सेकंड, थर्ड जे स्ट्रक्चर आहे हे रिपीट होत जातं बघा, रिपीट होत गेले. आणि यामध्ये रिपीट होणाऱ्या एक स्ट्रक्चरला या ठिकाणी नाव दिलं युनिट सेल असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, समजलं का बघा. तर क्रिस्टल लॅटाईस आपण पाहिलं आणि युनिट सेल. क्रिस्टल लॅटाईस कोणाला म्हणलं, एक जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल चा एक ऑर्डर्ड सेट, आपल्याला एक सेट घ्यायचा आहे आणि त्या सेटला आपण नाव दिलं क्रिस्टल लॅटाईस. आणि नेक्स्ट युनिट सेल. युनिट सेल आता कोणाला म्हणलं, आपण यामध्ये जे एक ऑर्डर्ड सेट मध्ये असणारे पार्टिकल आहे हे जॉईन केलं. हा जॉईन केल्यानंतर या ठिकाणी आपण पहिला स्ट्रक्चर मिळालं, त्यानंतर दुसरं मिळालं, तिसरं मिळालं. हे काय होत जातात, रिपीट होत जातात. सेम स्ट्रक्चर आहेत, रिपीट होत जाणार आहे. ठीक आहे, आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, युनिट सेल असं म्हणणार. मग यामध्ये क्रिस्टल लॅटाईस आपल्याला 7 टाईपचे क्रिस्टल लॅटाईस पाहायला मिळतात. 7 टाईपचे क्रिस्टल लॅटाईस आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट क्रिस्टल लॅटाईस आहे क्युबिक. फर्स्ट आहे क्युबिक. सेकंड इज ए टेट्रागोनल. थर्ड ऑर्थोरोम्बिक. फोर्थ है रोम्बोहेड्रल. फोर्थ रोम्बोहेड्रल. क्यूबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, हेक्सागोनल, फिफ्थ वन मोनोक्लिनिक. And last is a triclinic.
जर क्रिस्टल्स आपण क्रिस्टल लॅटाईस पाहिले तर ते 7 टाईपचे क्रिस्टल लॅटाईस असतात. क्युबिक क्रिस्टल, टेट्रागोनल क्रिस्टल, ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल, रोम्बोहेड्रल क्रिस्टल, हेक्सागोनल क्रिस्टल, मोनोक्लिनिक क्रिस्टल, ट्रायक्लिनिक क्रिस्टल. म्हणजे जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा आपण एक सेट घेतला आणि तो सेट अरेंज केला. अरेंज केल्यानंतर मिळणारं जे स्ट्रक्चर आहे ते आपण 7 टाईपचे आपल्याला स्ट्रक्चर मिळतात की ज्यामध्ये क्युबिक आहे, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, हेक्सागोनल, मोनोक्लिनिक अँड ट्रायक्लिनिक असे टोटल 7 टाईपचे आपल्याला क्रिस्टल्स पाहायला मिळतात. म्हणजे क्रिस्टल मध्ये काय केलं आपण अरेंजमेंट केली. कोणाची अरेंजमेंट केली? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कोण आहे? ऍटम, आयन, मॉलिक्यूल आहे. यांची आपण काय करतो इथं अरेंजमेंट करतो. ठीक आहे. आणि अरेंजमेंट या ठिकाणी 3 डायमेन्शन मध्ये आपण अरेंजमेंट करणार आहोत. नेक्स्ट स्टडी करायचं आहे क्युबिक क्रिस्टल. टोटल आपण क्रिस्टल पाहिले की 7 टाईपचे क्रिस्टल्स असतात. क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, हेक्सागोनल, मोनोक्लिनिक अँड ट्रायक्लिनिक असे टोटल 7 टाईपचे क्रिस्टल्स असतात. म्हणजे आपण जर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जोडले तर त्यामध्ये आपल्याला 7 टाईपचे क्रिस्टल पाहायला मिळतात. मग त्या 7 टाईपच्या क्रिस्टल्स मध्ये 7 टाईप्स ऑफ क्रिस्टल मध्ये आपण पहिला क्रिस्टल बघायचा आहे की क्युबिक क्रिस्टल. आपल्याला 2 या ठिकाणी सिलेबस मध्ये 2 आहेत क्रिस्टल. एक आहे क्युबिक क्रिस्टल आणि दुसरा आहे हेक्सागोनल. ओके, तो हेक्सागोनल पण आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये जो क्युबिक क्रिस्टल आहे की या क्युबिक क्रिस्टल मध्ये 3 आपल्याला क्युबिक क्रिस्टल पाहायला मिळतात. एक असणार आहे सिंपल क्युबिक क्रिस्टल, बॉडी सेंटर्ड क्युबिक म्हणतो, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक. म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक म्हणतात. म्हणजेच आपण याला काय म्हणतात युनिट सेल पण म्हणू शकतो की क्युबिक जो क्रिस्टल्स आहे त्याच्यामध्ये कोणते युनिट सेल असतात. त्याच्यामध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल असणार आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असेल, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असे 3 टाईपचे युनिट सेल म्हणजे त्याची क्रिस्टल्स प्रेझेंट असतात. तर सिंपल कोणाला म्हणायचं बघा. आपण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल काय केले? अरेंज केले. आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काय करतो? आपण अरेंज करतो. ओके, 3 डायमेन्शन मध्ये काय करायचं? आपल्याला अरेंज करायचे आहे. मग आपण 3 डायमेन्शन मध्ये अरेंज केले, यामध्ये अशा पद्धतीने अरेंज केले. हे आपण जॉईन केले. एक काय तयार होतो? हा एक सिंपल क्यूब तयार होतो की ज्यामध्ये कॉर्नरला हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत. काय आहेत? कन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट आहेत. कुठं आहे? कॉर्नरला प्रेझेंट आहेत. या क्यूबच्या कॉर्नरला प्रेझेंट आहे. म्हणजे जर आपण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल या ठिकाणी जोडले, सपोज हा फर्स्ट कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, आपण इथं प्लेस केला, दुसरा या ठिकाणी प्लेस केला, तिसरा इथे प्लेस केला, चौथा या ठिकाणी, 5वा, 6वा, 7वा, 8वा. ओके, देयर आर 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. इथं ऍटम, आयन और मॉलिक्यूल 8 असतील, प्रेझेंट असतील, हे कॉर्नरला प्रेझेंट असतील आणि यांच्यामध्ये एक सिंपल क्यूब तयार होतो. म्हणजे आपण स्ट्रक्चर जर पाहिलं तर आपल्याला अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. तर बघा, यामध्ये हे आपण काय केले? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th, 8 टोटल 8 पार्टिकल आहेत आणि 8 पार्टिकल काय केले? प्लेस केले आणि यांच्यापासून काय होतो? एक सिंपल क्यूब तयार होतो. आणि म्हणून या ठिकाणी याला आपण नाव दिलं सिंपल क्युबिक युनिट सेल असं नाव दिलं. सिंपल क्युबिक युनिट सेल म्हणजे जो क्युबिक क्रिस्टल आहे की याच्यामध्ये सिंपल क्युबिक कोणाला म्हणायचं आहे की यामध्ये जे 8 पार्टिकल्स असतात, 8 पार्टिकल्स, हे 8 पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट असतात. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, टोटल 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याला. ओके, हा आहे सिंपल क्युबिक युनिट सेल. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये 8 पार्टिकल हे कॉर्नरला प्रेझेंट असतात. 8 पार्टिकल कुठे प्रेझेंट असणार आहेत? कॉर्नरला प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे या क्यूबच्या कॉर्नरला प्रेझेंट असतात. ओके, जर एक्झाम्पल तुम्हाला जर पाहायचं झालं तर पोलोनियम नावाचा जो एलिमेंट आहे की याच्यामध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता या बॉडी सेंटर युनिट सेल मध्ये काय असणार आहे? 8 पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट असेल, अँड 1 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन प्रेझेंट ऍट ए सेंटर.
या ठिकाणी हा सेंटर जो आहे या क्यूबच्या सेंटरला प्रेझेंट असणार आहे, क्यूबच्या सेंटरला प्रेझेंट असेल म्हणून याला नाव दिलं आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक असं म्हणलं. कोणाला म्हणलं बॉडी सेंटर्ड क्यूबिक? 8 पार्टिकल हे कॉर्नरला असतील आणि 1 पार्टिकल हा बॉडीच्या सेंटरला असेल. तुम्हाला जर स्ट्रक्चर पाहिजे झालं तर याचं स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. बघा 8 पार्टिकल 1 2 3 4 5 6 7 8 पार्टिकल कुठे आहेत? कॉर्नरला प्रेझेंट आहे आणि ग्रीन कलरचा जो तुम्हाला दिसतो हा सेंटरला प्रेझेंट आहे. ओके, ग्रीन कलरचा पार्टिकल जो आहे तो सेंटरला प्रेझेंट आहे. याला आपण म्हणणार आहोत बॉडी सेंटर्ड क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक. याच्यामध्ये 8 पार्टिकल हे कुठं असतात? कॉर्नरला प्रेझेंट असतात आणि 1 पार्टिकल हा बॉडी सेंटर, ओके, सेंटर ऑफ ए बॉडी, या बॉडीच्या सेंटरला प्रेझेंट असतो म्हणून याला आपण नाव दिलं बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असं नाव दिलं. ओके, याचं जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर याच्यामध्ये मोस्टली क्रोमियम, आयर्न याच्यामध्ये हे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल प्रेझेंट असणार आहे, क्रोमियम, आयर्न. नेक्स्ट इज फेस सेंटर्ड क्यूबिक. फेस सेंटर्ड क्यूबिक कोणाला म्हणायचं आहे? जर तुम्ही या ठिकाणी फेस पाहिला, हा फेस पाहिला, हा क्यूब आहे, या क्यूब मध्ये किती फेसेस आहेत बघा? 1 2 3 and 4 1, ओके, 6 and 7. टोटल या क्यूबला फेस किती आहेत? 6 फेस आहेत. मग या ठिकाणी फेस सेंटर मध्ये काय असणार आहे? तर फेस सेंटर मध्ये, फेस सेंटर क्यूबिक मध्ये 8 पार्टिकल हे कॉर्नरला प्रेझेंट असतील आणि त्याचे 6 फेस आहेत. त्या 6 फेसच्या सेंटरला आणखी 1, इच फेस 1 पार्टिकल प्रेझेंट असणार आहे. म्हणजे 8 पार्टिकल कॉर्नरला प्रेझेंट असेल. 1 2 3 4 5 6 7 8. 8 कुठे प्रेझेंट आहेत? कॉर्नरला प्रेझेंट आहेत आणि 6 कुठे प्रेझेंट आहेत? सेंटर ऑफ ए फेस. म्हणजे हा फर्स्ट फेस आहे, हा सेकंड फेस आहे, हा थर्ड आहे, हा 4 आहे, हा फ्रंटचा 6 आणि हा बॅकचा फ्रंटचा 5, बॅकचा 6. टोटल 6 फेसेस आहेत. म्हणजे याच्यामध्ये पाहिलं तर फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये टोटल पार्टिकल हे 14 पार्टिकल्स असतात. 8 हे कॉर्नरला असणार आहे आणि 6 हे फेसला असणार आहे. तर याचं जर स्ट्रक्चर तुम्हाला जर पाहायचं झालं तर अशा पद्धतीचं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं की याच्यामध्ये बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th 6th 7th 8. टोटल 8 कुठे प्रेझेंट आहेत? कॉर्नरला प्रेझेंट आहेत. आणि नेक्स्ट वन 1 2 3 4 5 and 6, ओके, आर प्रेझेंट ॲट ए फेस. कुठे प्रेझेंट असणार आहेत? हे फेसला प्रेझेंट असणार आहेत. याला आपण म्हणणार फेस सेंटर्ड क्यूबिक म्हणणार, फेस सेंटर्ड क्यूबिक म्हणणार आहे. याचं जर एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे असेल तर एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम, कॉपर अँड गोल्ड. या एलिमेंट मध्ये किंवा या मेटल मध्ये फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल प्रेझेंट असतात. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल क्रोमियम, आयर्न अँड सिंपल क्यूबिक युनिट सेल पोलोनियम. ओके, समजलं का? हे आहेत क्यूबिक क्रिस्टल्स आहेत की आपल्याला 3 टाईपचे क्यूबिक क्रिस्टल्स पाहायला मिळाले याच्यामध्ये. नेक्स्ट आपल्याला याच्याबद्दल कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा आहे. कोऑर्डिनेशन नंबर, आता कोऑर्डिनेशन नंबर सांगायचा आहे. कोऑर्डिनेशन नंबर काय? यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर कोणाला म्हणायचा आहे? द नंबर ऑफ ॲटम विच आर सराउंडेड बाय सिंगल ॲटम. म्हणजे एका ॲटमच्या सराउंडिंग किती ॲटम्स प्रेझेंट असणार आहे त्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर असं म्हणतो. म्हणजे सिंपल क्यूबिक जर पाहिला तर सिंपल क्यूबिक मध्ये बघा की हा एक युनिट आहे पण त्यामध्ये एक युनिट असणार नाहीये. या ठिकाणी बरेच युनिट असणार आहेत सिंपल क्यूबिकचे. मग हा बघा हा युनिट सेल आहे, हा एक फर्स्ट आहे, याच्या शेजारी दुसरा असेल, याच्या शेजारी दुसरा असणार आहे. म्हणजे या पार्टिकलला जो हा पार्टिकल काय असेल? जॉईंट असेल. म्हणजे आता जर पाहिला तर हा येलो पार्टिकल, हा ऍटम जो आहे तो 2 ऍटम्सना जॉईंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा थर्ड झाला, हा फोर्थ झाला. नेक्स्ट याच्या बॅक 5 आहे आणि याच्या बिलो 6 आहे. टोटल जर पाहिला तर बघा, टोटल पाहिला तर यामध्ये 1
2 3 ओके, याच्या मागे आहे 4, याच्या पुढे एक असणार आहे, याच्या आपण पुढे प्लेस केला 5 आणि याच्या अबोव प्लेस केला 6. द कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्यूबिक इज ए 6. सिंपल क्यूबिकचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो. तसाच नेक्स्ट इज ए बॉडी सेंटर्ड क्यूबिक. बॉडी सेंटर्ड क्यूबिक जर पाहिला तर बॉडी सेंटर मधला बघा, बॉडी सेंटर मध्ये हा आत ग्रीन कलरचा पार्टिकल आहे. हा कन्सिडर करा की याच्या सराउंडिंग, याच्या सभोवती किती पार्टिकल आहेत. त्याच्या सराउंडिंग पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 पार्टिकल्स काय आहेत त्याच्या सराउंडिंग प्रेझेंट आहेत. म्हणजे बॉडी सेंटर क्यूबिक युनिट सेल चा जर कोऑर्डिनेशन नंबर जर पाहायचा झाला तर तो असणार आहे 8 असणार आहे. म्हणजे 8 पार्टिकल त्याच्या सराउंडिंग असतील. म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये 6 पार्टिकल असतात, प्रेझेंट असतात एका कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या, आणि बॉडी सेंटर मध्ये 8 असणार आहे. नेक्स्ट इज ए फेस सेंटर. जर आपण घेतला तर फेस सेंटर मध्ये 12 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल सराउंडिंग असतात. म्हणजे कोणताही एक पार्टिकल आपण कन्सिडर केला, म्हणजे हा पार्टिकल आपण जर कन्सिडर केला तर टोटल जो आहे तो टोटल हा 12 पार्टिकलना सराउंडिंग असतो. तर 12 पार्टिकल पहा 1 2 3 ओके, या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 आहे त्यामध्ये. ओके, टोटल जर यामध्ये पाहिला तर टोटल हे किती प्रेझेंट असणार आहे, 12 प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे हा फर्स्ट कन्सिडर करा. या बघा 1 2 3 4 आहे. नेक्स्ट हा जो आहे त्याच्या खाली बिलो आहे 1 2 3 4 ओके, टोटल झाले 8 आणि असेच 4 या ठिकाणी अबो प्लेस असतील. ओके, त्या 4 इज ए प्लेस अँड अबो याच्या वरती प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे बघितला तर तुम्ही हा जो पार्टिकल आहे सेंटरचा पार्टिकल आहे तो 4 याच्या प्लेन मध्ये, 4 बिलो प्लेन आहेत आणि 4 अबो प्लेन आहेत. ठीक आहे, टोटल किती आहेत, टोटल या ठिकाणी 12 ऍटम्स प्रेझेंट असतात सिंगल ऍटमच्या सराउंडिंग सभोवती. सिंपल क्यूबिक कोऑर्डिनेशन नंबर 6, बॉडी सेंटर 8 अँड फेस सेंटर 12. ठीक आहे, समजलं का.